नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नोकरीच्या आमिषाने 42 लाखांची फसवणूक, सूत्रधारासह दोघांना अटक. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह शासकीय विभागात कायमस्वरूपी नोकरीच्या बहाण्याने उच्च शिक्षित तसेच गरजू उमेदवारांना 42,80,000चा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. राजेंद्र मनोहर पाटील वय 70 राहणार महादेव नगर फुलेवाडी कोल्हापूर, राजू दत्तात्रय सरनाईक राहणार फुलेवाडी कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित राजेंद्र पाटील यांच्यासह त्याचा साथीदार राजू सरनाईक यांनी फिर्यादी संजय वसंतराव सनगर यांच्या मुलासह 4 तरुणांना नोकरीच्या आमिषाने 42,80,500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला. सनगर यांनी 2 दिवसापूर्वी संशयितांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली आहे. एप्रिल 2014 ते आज अखेर वेळोवेळी संशयित पाटील सरनाईक याने स्वतःच्या घरी नवीन वाशी नाका फुलेवाडी रिंग रोड या परिसरात पैसे उकळल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. संशयितांनी सनगर याच्याकडून 10,60,000, एकनाथ ज्ञानू गडकर राहणार सडोरी दुमाला यांच्याकडून 13,54,000, प्रकाश भडंकर यांच्याकडून 8,70,000 रुपये उकळल्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. संशयितांनी कोल्हापूरसह ग्रामीण भागातील अनेक गरजू उमेदवाराकडून नोकरीच्या आमिषाने पैसे उकळले असावेत असा तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे. फसगत झालेल्या तरुणांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही निरीक्षक लोंढे यांनी केलं आहे. संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.